नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। 12/12/2024 सकाळचे वाजले 8। मांजरीचं झालंय आगमन। आपल्याला जायचं आहे गाडीवर। ॲज अ ड्रायव्हर म्हणून चहा घेतला, बिस्किट खाल्ले आणि गाडीपर्यंत पोहोचलो। गाडी घेऊन निघालो। वडनेर भैरवला पोहोचलो MEPच्या शाळेवरती। नाश्ता झाला, चहा झाला, प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले, कार्यक्रमाची रूपरेषा ठरली। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आरोग्य निदान शिबिराची फीत कापून उद्घाटन झालं। पेशंटची लांबच लांब रांग लागली। औषधं घेतले, आपणही स्वतःचा केस पेपर काढला, ECG केला, रक्ताची तपासणी केली, स्किन संदर्भातील आजार सांगितले आणि आपल्याला मिळाले मेडिसिन्स। त्यानंतर प्रमुख पाहुणे दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघून गेले। जेवण केलं। जेवणामध्ये वरण भात, बटाट्याची भाजी, उसळ आणि पोळी होती। त्यानंतर गाडीमध्ये अर्धा तास आराम झाला। दुपारचे वाजले 3:30 आणि आता कार्यक्रम जवळपास संपत आलेला आहे। रुग्णांची संख्या कमी झालेली आहे। सर्वांचं स्वागत झालं आणि मग गेलो आम्ही त्यांच्या पाहुण्यांकडे चहा नाश्ता झाला। मस्त द्राक्षाच्या बागेमध्ये फेरफटका झाला आणि आता निघायचं आहे चांदवडकडे। कदाचित आपण लवकर घरी जाऊया आणि प्रतीक दादाला शाळेतून घेऊन टाकू, म्हणजे आपलं आज सकाळी 8 ते दुपारी 4-4:30 पर्यंतची ड्युटी पक्की झाली। द्राक्ष बागेमध्ये जेव्हा द्राक्ष येतील तेव्हाही तुम्हाला नक्की दाखवतो। चला निघूया चांदवडकडे। तर मित्रांनो, मोठा गेम झालेला आहे। आपण 3-3:15 वाजता निघालो होतो चांदवडसाठी वडनेर भैरववरून। सगळे आपण 8 वाजता आलो होतो। त्यानंतर पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शाळेवरती कार्यक्रम पण झाला। आपला नाश्ता झाला, जेवण झालं, तपासण्या झाल्या, गोळ्या घेतल्या। घराकडे निघायचं तेवढ्यात पवार साहेबांना फोन आला की नाशिकला त्यांच्या मित्राचे कोणी नातेवाईक आहेत, ते एक्सपायर झाले आणि तुम्ही अंत्यविधीला निघून या। मग आता आम्ही तिथून 3:30ला निघालो। आता जवळपास 5 वाजलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवतो। मी बसलो आहे पंचवटीमध्ये, गोदावरी तीरी। अमरधाम आहे इकडे। अमरधामला आता ती मंडळी गेलेली आहेत अंत्यविधीसाठी। मी पण आता तिकडे फेरफटका मारायला जातो। पण गेम कसा होतो बघा, आपण घरी निघालो होतो 5 वाजता, प्रतीकला शाळेतून घेणार होतो, पण सब पिक्चर चेंज हो गया। अभी इधर बजेंगे 8 और सुबह 8 से रात 8, 12 घंटे की ड्यूटी और मानधन वही मिलेगा। तो इतना नाइंसाफी क्यों भैया हमारे साथ। आणि इकडे आता अंत्यविधी 5:30 वाजले, 6-6:30 पर्यंत चालेल। त्यानंतर वडनेर भैरवचे पाहुणे आहेत, त्यांना मळ्यात सोडायचं। तर असं असतं, कधी कधी 500 रुपये मानधनामध्ये सकाळी 8 ते रात्री 8 अशी पण ड्युटी होते आणि कधी कधी एकदम जवळचा पण रूट मिळतो, तर मानून घ्यायचं, काही अडचण नाही। तर चला आपण थोड्या वेळ गाडीत बसू किंवा गंगा गोदावरीचं दर्शन घेऊन येऊ। देवी चौक। तर मित्रांनो, आपण आहोत आता परतीच्या प्रवासामध्ये। पेट्रोल पंपावर गाडीला डिझेल भरतो आहे। संध्याकाळचे जवळपास 6:15 झाले। सूर्य बघा मावळतीकडे झुकलेला आहे। अतिशय नयनरम्य असं दृश्य माझ्या डोळ्यांना दिसतं आहे। आता डिझेल भरून गाडी जाईल वडनेर भैरवला। तिकडे मळ्यामध्ये पाहुण्यांना सोडलं जाईल, त्यांच्यासोबत पुन्हा चहा पाणी, थोड्या वेळ गप्पा होतील आणि मग गाडी निघेल चांदवडकडे। तर फायनली आपण पोचलो आहोत वडनेर भैरवला। मस्त मळ्यामध्ये गाडी लावून दिली आहे पवार वस्तीवरती। मस्त प्युअर दुधाचा चहा आलेला आहे, गरमागरम चहा पिऊयात आणि गाडीमध्ये गाणे ऐकत बसू। दूध आहे का रे? ओके, म्हशीचं गाईचं। गाई सकाळी 8 ते रात्री 8 अशी ड्युटी झाली आणि आपल्याला भेटले 500 रुपये आणि लगेच आपला खर्च दूध घ्यावा लागेल आपल्याला। 12 तारीख 7:30 वाजता घरी। दोन्ही पोरं आणि गृहलक्ष्मी बघत होती वाट। मस्त बनवले आहेत मेथीचे लाडू। वाव, पुढच्या 10 दिवसाचं काम झालं। 10 दिवस संपवणार आहे तुम्ही? तुमचं काहीतरी बंधन म्हणून 10 नाही तर 5-6 दिवसातच गेले, ते समजून घ्या। सकाळ दुपार संध्याकाळ काहीच अडचण नाही। दाद्या, हे बघा आज मोफत आरोग्य तपासणी होती। अरे पवार साहेबांच्या घरून काय दिले पाहतो। हे बघा, बदली के साथ साथ मिल गए अपने को रोट, ये लो चाय के साथ खाने के लिए। थैंक यू पवार फॅमिली। अरे वाह, हे बघा माझी ECG केली आहे।
एकदम टकाटक आहे, तुमचं हृदय खूप छान आहे म्हणे. व्यवस्थित आहे का? हो, मागे 2-3 दिवस काय बरं मी माणूसच छान आहे, हृदयाचं काय. त्याच्यामध्ये हे बघ रे, खोकल्याची बाटली. हां, स्किन केअरची एक ट्यूब. काढ बडा गाईजला वेळ आहे केवढा बघायला. येस, फंगल बी, ते फंगल बी A90 क्लिअर चेस्ट. सॅनिटायझर वाटते, प्यायचं का नाही प्यायचं मध्ये. मी त्या मॅडमला म्हटलं मला खोकला आहे, त्यांनी लगेच मला एक. हा भाई तर बेइज्जती करतो यार. ही घरून नेलेली स्टेप्सिल्स, तिथं मिळालेली ही गोळी. औषधांचं दुकान ठेवावं लागतं. आता वय झालं बाई. ही घरून नेलेली पॅरासिटेमल. कधी कधी गाडी चालवताना आहे ना तो होतो त्रास. तर ठीक आहे गाईज, आपण आलेलो आहोत घरी आता. आणि जेवणामध्ये काय बनलेलं आहे? मेथीची भाजी, पोळ्या करते, भात बनलेला आहे. ओके, थँक्यू. चौका 6 ठीक आहे. 6 32 छक्कन त्या दगडात लागून थोडं भर लागेल. 32 नंतर एक छक्का 38 नंतर एक छक्का 44. अरे वा, 50 जवळ. आता आऊट नाही यार मला. 40 रन. 44. पहिल्या बॉलर बोल्ड. यार भाई मैं बहुत निराश हूँ यार. 50 भाई अब मारूंगा ना. काय यार, पहिल्या बॉलर बोल्ड. तर मित्रांनो, रात्रीचे वाजलेले 10:15. प्रीती आणि प्रतीक शेकोटीकडे गेलो होतो, पण उशीर झाल्यामुळे शेकोटी संपलेली आहे. त्यांचे भांडे आवरले नव्हते, लाडू भरत बसले होते. मग आज शेकोटी झाली कॅन्सल. आज दिवसभर खूप फिरलो आपण, तर जाऊया लवकर झोपूया. तर चला, गुड नाईट, बाय बाय, सबस्क्राईब.